हॅलो गाईज, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मला वाटते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर तुमच्याकडे एम डी एक्स प्लस एन डी वाय ह्या फॉर्मॅटमध्ये एखादं डिफरन्शियल इक्वेशन असेल, यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म असं म्हणत असतो, बरोबर? स्टँडर्ड फॉर्म. मग ह्या स्टँडर्ड फॉर्म मधले जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे याला आपण एक्झॅक्ट आहे म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे असं कधी म्हणतो, जेव्हा हे डिफरन्शियल इक्वेशन डॅ बाय एम बाय डॅ वाय इज इक्वल टू डॅ बाय एन बाय डॅ एक्स ही कंडिशन सॅटिस्फाय करत असतं, बरोबर? तर त्याला एक्झॅक्ट असं म्हणायचं. मग नॉन एक्झॅक्ट म्हणजे काय? डॅ बाय एम बाय डॅ वाय इज नॉट इक्वल टू डॅ बाय एन बाय डॅ एक्स असं जेव्हा असेल तेव्हा त्याला नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. सिंपल, बरोबर? मग आता ह्या लेक्चरमध्ये आपण नक्की काय बघणार आहोत, एक कुठली नवीन गोष्ट शिकणार आहोत. डोंट फॉरगेट, आपल्याकडे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जनरल सोल्युशनसाठी एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता इथे मात्र कुठला नवीन फॉर्म्युला शिकणार आहोत का आपण? नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कुठला नवीन फॉर्म्युला शिकायचा नाही, तर इथे एक काही आयडिया शिकायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये पहिली आयडिया जी आहे ती आहे इंटिग्रेटिंग फॅक्टरची. कशाची आयडिया शिकणार आहोत आपण आता? इंटिग्रेटिंग फॅक्टर. ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरला शॉर्टकट मध्ये आपण म्हणणार आहोत आय एफ, बरोबर? याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणणार आहोत आय एफ. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर नक्की आहे काय, तर सांगायचं झालं तर इट इज अ फंक्शन. हे एक मल्टी व्हेरिएबल फंक्शन आहे मित्रांनो. काय आहे मल्टी व्हेरिएबल? म्हणजे याच्यात एक्स आणि वाय असे दोन्ही व्हेरिएबल असणार. इट इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. मग नक्की हे फंक्शन काय काम करतं? तर हे फंक्शन जे आहे, कुठलं फंक्शन? इंटिग्रेटिंग फॅक्टर नावाचं एक फंक्शन जे आहे ते काय करतं, विच कन्वर्ट्स नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन इनटू एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सिंपल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे? एक फंक्शन आहे. डोंट फॉरगेट, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज अ फंक्शन. कोणाचं फंक्शन? एक्स वाय. याचा अर्थ असा झाला, एक फंक्शन असेल आणि ते फंक्शन कशामध्ये लिहिलेलं असेल, त्याच्यामध्ये काय काय असेल, एक्स वाय असेल, आणि त्याचं काम काय आहे, तर त्याचं काम आहे कन्व्हर्जनचं. काय, कुठलं कन्व्हर्जन करणार आहे? नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, हे जर आपल्याला डायग्रामॅटिकली सांगायचं असेल तर तुमच्याकडे नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला कन्व्हर्ट करणार आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. आणि कशाच्या साह्याने? तर ते आपण करणार आहोत इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या साह्याने. पण ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने नक्की ह्या नॉन एक्झॅक्टला कसं कन्व्हर्ट करता येतं? सिंपल आहे. ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने तुम्ही ह्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला फक्त काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. काय करायचंय? फक्त मल्टिप्लाय करायचं ह्या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनला. इव्हेंच्युअली युअर नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन विल कन्वर्ट इनटू एक्झॅक्ट वन. करेक्ट, सिंपल. मग आता पुढे आपल्याला जे काही बघायचंय ते सगळं जे आहे, आणि हो सांगायचं राहून गेलं की जर तुम्ही नॉन एक्झॅक्ट एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट केलं तर मग तुम्ही कुठला नवीन फॉर्म्युला त्याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी वापरणार आहात का? बिलकुल नाही. काय आहे फॉर्म्युला तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या एकदा काय एक्झॅक्ट आपल्याला मिळालं, एकदा काय एक्झॅक्ट मिळालं की मग आपण त्याचा काय करणार आहोत, फॉर्म्युला जो शिकलेलो आहोत एक्झॅक्टचा तो वापरणार आहोत. कुठला फॉर्म्युला आठवत असेल? इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स किपिंग वाय कॉन्स्टंट वगैरे, तो जो फॉर्म्युला आहे तो, बरोबर? आठवत नसेल तर परत एकदा रिवाइज करूया. तो फॉर्म्युला कुठला आहे? इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स, बरोबर? कुठला फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स. कोणाला कॉन्स्टंट ठेवायचंय? वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचा आहे. कोणातल्या वायला? तर एम मध्ये एम हा काय आहे? मल्टीव्हेरिएबल फंक्शन आहे, एक्स आणि वाय दोन्ही. त्याच्यातल्या वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचंय. प्लस इथे इंटिग्रेशन घ्यायचं आणि याच्यातल्या कुठल्या टर्म्स घेणार आहोत आपण? याच्यामध्ये आपण अशा टर्म्स घेणार आहोत, टर्म्स ऑफ एन विच आर फ्री फ्रॉम एक्स. म्हणजेच काय? टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, ज्या एक्स पासून फ्री आहेत त्या टर्म आपण घेणार आहोत. dy इज इक्वल टू सी. हे तुमचं काय आहे? जनरल सोल्युशन साठीचा फॉर्म्युला आहे जर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर. हे सगळं रिवाइज केलंय मी आणि ही आयडिया तुम्हाला सांगितली आहे. मग आता पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? वेगवेगळ्या प्रकारचे इंटिग्रेटिंग फॅक्टर बघणार आहोत. लेट मी क्लिअर यू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जसं डिफरन्शियल इक्वेशनचं नेचर असेल मित्रांनो, त्याप्रमाणे इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा असतो. म्हणजेच काय? ऑब्झर्वेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण ऑब्झर्व करायला पाहिजे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे, आणि मग ह्या ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगता येतो किंवा ठरवता येतो. मग याच्यासाठी काही रूल्स आहेत का? येस, याच्यासाठी काही वेगवेगळे रूल्स आहेत. ते रूल्स आपण व्यवस्थित वन बाय वन बघणार आहोत. मग त्याच्यासाठी पहिला रूल आपल्याला बघायचा आहे. रूल 1 इज फॉर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे विसरायचं नाही. म्हणजेच काय? आपण रूल लिहूया तिकडे. इफ एम डी एक्स प्लस एन डी वाय. डोंट फॉरगेट, हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला ते कंपल्सरी कुठल्या फॉर्मॅट मध्ये हवंय, तर ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये हवंय. इफ एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 इज होमोजिनियस
differential equation, then integrating factor is given by, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण सांगणार आहोत बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1/mx प्लस ny. हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे, फर्स्ट फॉर्म्युला और फर्स्ट रूल. आणि हा जो रूल आहे तो कधी ऍप्लिकेबल आहे, जेव्हा दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय असेल, होमोजेनियस असेल तेव्हा. अभी होमोजेनियस का मतलब क्या है, होमोजेनियस म्हणजे काय हे ऑलरेडी सांगून झाले, परत एकदा रिवाइज करणार आहे मी. समजा तुमच्याकडे अशा प्रकारचं इक्वेशन आहे, बघून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल चेक वेदर धिस डिफरन्शियल इक्वेशन इज इन स्टँडर्ड फॉर्म. आहे का डिफरन्शियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. हा जो पार्ट आहे त्याला एम बोलायचं dx आणि हा पार्ट जो आहे ब्रॅकेटमध्ये त्याला एन बोलायचं dy. मग आपल्याला याला होमोजेनियस म्हणता येईल का, तर त्याच्यासाठी काय कंडिशन आहे, याच्यातल्या प्रत्येक टर्मचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे ही फर्स्ट टर्म आहे आणि त्या टर्मची डिग्री किती आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. किती डिग्री आहे, डिग्री म्हणजे त्यांची पॉवर किती दिसते. तर बघा x ची पॉवर किती आहे 1 आणि इथे y ची किती 2, म्हणजे 1 + 2 किती झाली याची 3. इथे बघा x चा डायरेक्ट क्यूब आहे म्हणजे याची सुद्धा डिग्री किती झाली 3. ओके, सो इथे बघा याची डिग्री किती आहे 3 आणि इथे x² आणि याची 1 म्हणजे 2 + 1 3. मग प्रत्येक टर्मची जी काय तुमच्याकडची डिग्री आहे ती डिग्री किती आहे, सेम 3, बरोबर. आणि म्हणून ह्या डिफरन्शियल इक्वेशनला होमोजेनियस असं म्हणायचं. आता याच्या ऐवजी मी दुसरं एखादं समजा डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं, फॉर एक्झाम्पल xy² dx प्लस 2y dy इज इक्वल टू 0, राईट. आता हे जर डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं तुम्ही तर ह्या ठिकाणी तुमची डिग्री किती दिसते तुम्हाला 3. कशी डिग्री 3 आली कळालं, याची पॉवर 1 आहे, y चे इथं पॉवर काय 2 आहे, सो 1 + 2 3. पण इथे ऑब्झर्व करा, आता एवढाच पार्ट बघायचा आहे फक्त. याच्यामध्ये काय आहे, y आहे, x आहे, दोघांची पॉवर 1 1 आहे, म्हणजे ऍडिशन काय होणार 1 + 1 2. मग ह्या ठिकाणी इकडे तुमची डिग्री 3 आलेली आहे आणि इकडे काय आलेली आहे 2, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, नॉन होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहोत. हा डिफरन्स तुमच्या लक्षात आलेला असेल, आय होप सो. आता आपल्याला अशा प्रकारचं जर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल की जे होमोजेनियस आहे, त्यावेळी इंटिग्रेटिंग फॅक्टर काय घ्यायचा आहे, 1/mx प्लस ny. म्हणजेच काय मित्रांनो, जो तुमच्याकडे यम आहे म्हणजे जे फंक्शन आहे जे dx ला मल्टिप्लाय केलेलं असतं ते फंक्शन घ्यायचंय, ते इथे लिहायचंय आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, x ने मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे त्याला विसरू नका, त्याला x ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जो n आहे तो ऍज इट इज इथं लिहायचा आहे, प्लस करून हा ऍज इट इज लिहायचा आहे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, y ने मल्टिप्लाय करायचं आहे. जे काही कॅल्क्युलेशन करून येईल तुमचं, दॅट विल बी युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. सिंपल. आता हे मी तुम्हाला जे सांगतो हे अगदी सिंपल वाटतं आपल्याला, अर्थातच ते आहे, पण आपल्याला प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन्स करता येतात का ते आपण आता बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल घेणार आहोत. चलो देखते हैं फर्स्ट क्वेश्चन. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. आता पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं की हे डिफरन्शियल इक्वेशन होमोजेनियस आहे की नाही, असं करायचंय का, नाही. इट विल बी रॉंग स्टेप. पहिल्यांदा तुम्हाला कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन देऊ द्या ह्या फर्स्ट युनिट मधलं, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक काय करायला लागेल, पहिल्यांदा ते एक्झॅक्ट आहे की नाही हे चेक करायला लागेल. मग पहिल्यांदा आपण याचं काय करणार आहोत, एक्झॅक्ट आहे की नाही हे चेक करायचं. मी तुम्हाला अल्गोरिदम सांगतो, तो अल्गोरिदम एकदा लक्षात ठेवला की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. पहिलं काय करायचंय, पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, लक्षात ठेवा. पहिल्यांदा हे तुमचं दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, यम आणि एन मिळणार आहे. मग तुम्ही काय करणार आहात, एक्झॅक्टनेसची कंडिशन चेक करणार आहात. काय चेक करायचंय, एक्झॅक्टनेस. आणि जर ते एक्झॅक्ट असेल तर मग डायरेक्ट जनरल सोल्युशन, आणि जर ते एक्झॅक्ट नसेल, ओके, ते जर एक्झॅक्ट नसेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. हा अल्गोरिदम डोळ्यासमोर ठेवायचा. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केल्याच्या नंतर काय करणार आहात, ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने तुमच्याकडचं जे काही तुम्हाला दिलेलं स्टँडर्ड फॉर्म मधलं डिफरन्शियल इक्वेशन आहे किंवा तुम्ही प्रोड्यूस केलेलं आहे, तर त्या इंटिग्रेटिंग फॅक्टरने तुम्ही ह्या स्टँडर्ड फॉर्म मधल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहात आणि मग ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, एक्झॅक्ट मध्ये होणार आहे. आणि मग एकदा का हे कन्व्हर्जन एक्झॅक्ट मध्ये झालं की परत ही कंडिशन एक्झॅक्टनेसची चेक करायची नाही, डायरेक्ट काय करायचे, त्याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग हा अल्गोरिदम लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्याप्रमाणे जायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कुठला आहे माहिती आहे सगळ्यांना, mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. हा तुमचा काय आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे, डोंट फॉरगेट. हा अल्गोरिदम फार महत्वाचा आहे. या अल्गोरिदम नुसार आपल्याला हे पुढचे जे मी 4 किंवा 5 रूल शिकवणार आहे त्या सगळ्या रूलमध्ये हाच अल्गोरिदम फॉलो करायचा आहे स्ट्रिक्टली. याच्या पलीकडे काहीही करायचं नाही. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे आपलं, आणि त्यानुसार आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन कळलं पाहिजे की हे अशा टाइपमध्ये बसतं, त्या टाइपमध्ये बसतं, आणि त्याच्यानुसार आपण बाकीचे कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. डोंट फॉरगेट दिस
फ्लो चार्ट और अल्गोरिदम. हा अल्गोरिदम आपला व्यवस्थित रेडीचा असला पाहिजे, पाठच असला पाहिजे. मग आता स्टार्ट करूयात आपण. पहिल्यांदा काय लिहायचे, सगळ्यांना माहिती आहे स्टेप 1 जे आहे, स्टेप 1 हा स्टँडर्ड फॉर्मशी रिलेटेड असतो, स्टँडर्ड फॉर्म. आणि मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचं कन्व्हर्जन म्हणजे काय, तिकडे लिहिलंय मी mdx प्लस ndy. तुम्ही म्हणाल सर mdx आहे की सर, बाळांनो इथे मायनस आहे, त्याला पहिल्यांदा प्लस करून घ्यावं लागेल. म्हणजेच काय करणार आहोत आपण, xy मायनस 2y² dx हे ओके. इथे मात्र कंपल्सरी काय पाहिजे, प्लस पाहिजे. इथे जर प्लस पाहिजे असेल तर हा मायनस जो आहे हा ऍडजस्ट करावा लागेल मला ब्रॅकेटमध्ये. मग काय येईल सांगा, ऍडजस्ट केलं तर हा मायनस याला मल्टिप्लाय केला तर काय ना मायनस x², बरोबर. आणि इथे मायनस मायनस काय होणार, प्लस 3xy dy इज इक्वल टू 0. आणि मग आपण म्हणू शकतो दिस डिफरन्शियल इक्वेशन इज इन अ स्टँडर्ड फॉर्म, बरोबर. आणि मग त्याच्यावरनं काय मिळेल आपल्याला, आपल्याला मिळणार आहे यम काय आहे सांगा, xy मायनस 2y². आणि तुम्हाला मिळणार आहे n इज इक्वल टू मायनस x² प्लस 3xy. आलं लक्षात, समजते का काय चाललंय ते, ओके. आता मग स्टेप 1 कंप्लीट केल्याच्या नंतर आपण सेकंड स्टेप कडे जाणार आहोत. आणि सेकंड स्टेप काय आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये, ते काय चेक करायचंय आपल्याला, एक्झॅक्टनेस. आपण आता चेक करणार आहोत एक्झॅक्टनेस. आणि मग एक्झॅक्टनेस चेक करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं, तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहेत. डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा y. आणि m जो आहे तो ऍज इट इज लिहायचा आहे xy मायनस 2y², बरोबर. मग आता हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. हे कॅल्क्युलेट करायचे म्हणजे नक्की काय करायचंय बघा, इथे y आहे, विथ रिस्पेक्ट टू y करतोय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय मित्रांनो. जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर दुसरा जो व्हेरिएबल आहे त्याला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं आहे. लक्षात घ्या काय करायचंय, कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा मी विथ रिस्पेक्ट टू y ची डेरिव्हेटिव्ह घेतो ना, तेव्हा फक्त y च्याच डेरिव्हेटिव्ह घ्यायच्यात. x असेल बाकी दुसरं काही असेल त्याला कॉन्स्टंट ट्रीट करायचंय. मग या ठिकाणी मला सांगा, x जो आहे तुमचा तो काय आहे, कॉन्स्टंट ट्रीट केलाय आपण, त्याला काय केलं, त्याला कॉन्स्टंट ट्रीट केलं. मग डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची, इथे x कॉन्स्टंट ट्रीट केला, ऍज इट इज लिहिला. मग y जो आहे हा y याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, विथ रिस्पेक्ट टू y काय येणार, y ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, काय येणार 1, बरोबर. मग आता परत एकदा बघूयात आपण, या ठिकाणी -2 कॉन्स्टंट आहे आणि y² ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा बरं, y² ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, ती येणार आहे 2y, बरोबर. y² ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येणार 2y. आणि मग हे आपण जेव्हा व्यवस्थित सिम्प्लिफाय करू तेव्हा आपलं आन्सर काय येणार आहे सांगा, डॅबा m बाय डॅबा y इज इक्वल टू x. आणि इथे काय येणार आहे मायनस 4y, बरोबर. हा तुमचा एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाली. आता दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, डॅबा n बाय डॅबा x इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा x. ब्रॅकेटमध्ये हा पूर्ण ब्रॅकेट ऍज इट इज लिहायचा, मायनस x² प्लस 3xy. चला आता याची डेरिव्हेटिव्ह शोधा. इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करायचे, डोंट फॉरगेट. म्हणजे y ला कॉन्स्टंट ट्रीट करावं लागेल. मग आता इथं मायनस ऍज इट इज लिहिला, x² ची डेरिव्हेटिव्ह काय येते 2x. माहित आहे x⁻n च्या फॉर्म्युलाने डेरिव्हेटिव्ह कशी काढतो, n इंटू x⁻n-1 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. जेव्हा जेव्हा जमत नसेल, माहित नसेल, नोटबुक मध्ये हे सारखं लिहिणं एक्सपेक्टेड आहे, मल्टिपल टाइम्स. मित्रांनो जोपर्यंत तुम्ही हे नोटबुक मध्ये सारखं लिहित नाही तोपर्यंत ते पाठ होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही, डोंट फॉरगेट. मग आता -2x आलं प्लस 3 कसं आहे रे, 3 आहे कॉन्स्टंट. y काय आहे, कॉन्स्टंटच ट्रीट करायचं कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करतोय. म्हणजे ते x आहे, मग बिचारा x आहे, बिचारा x म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार त्या x ची डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून तुमच्याकडे डॅबा n बाय डॅबा x जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे -2x प्लस 3y, बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला ही एक डेरिव्हेटिव्ह मिळाली आणि इकडे ही एक डेरिव्हेटिव्ह मिळाली. या दोनही डेरिव्हेटिव्हचं चांगलं ऑब्झर्वेशन जर केलं तर लक्षात येऊन जाईल ते इक्वल आहेत का, नाही, दे आर नॉट इक्वल. आणि जर ते इक्वल नसतील तर तुम्ही कंक्लुजन मध्ये काय लिहिणार आहात, तर तुम्ही लिहिणार आहात दॅट इम्प्लाइज डॅबा m बाय डॅबा y इज नॉट इक्वल टू डॅबा n बाय डॅबा x. आणि म्हणून आपण लिहिणार आहोत गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. कसं आहे हे, नॉन एक्झॅक्ट आहे. आणि एकदा का नॉन एक्झॅक्ट आहे हे कळालं की मग आपल्याला डायरेक्ट जनरल सोल्युशन लिहिता येणार नाही, करायला लागेल काय आपल्याला की नॉन एक्झॅक्ट मध्येचं कन्व्हर्जन एक्झॅक्ट मध्ये करावं लागेल. म्हणजे हे एक्झॅक्टनेस चेक करायचंय तर आपल्याला कळालं की काय आहे, नॉन एक्झॅक्ट आहे हे कळालं, समजा नॉन एक्झॅक्ट आहे हे कळालं तर त्याचं रूपांतर कशात करायचंय, एक्झॅक्ट मध्ये करायचं आहे. कशात करायचंय, एक्झॅक्ट मध्ये. आणि बाय विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग आपला टास्क काय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्याचा टास्क आहे आपल्याकडे. सो स्टेप नंबर 3 ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करत असतो. टू फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग याच्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी काय हवं, ऑब्झर्वेशन चांगलं हवं. मग आता हे जर तुम्ही पाहिलं, समजा याला आपण 1 असं म्हणूयात, ओके. सो क्लिअरली 1 इज होमोजिनियस आहे का चेक करा.
डिफरन्शियल इक्वेशन क्लिअरली बघा इथे किती आहे 2a आहे त्याची डिग्री, इथे किती 2a, इथे सुद्धा 2a आणि इथे सुद्धा काय xy 1 1 म्हणजे 2 होणार. सो 2 आहे डिग्री. सो क्लिअरली आपण म्हणू शकतो 1 इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे काय एकदा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे असं आपल्याला कळलं तर आपण काय सांगणार देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितला 1/mx प्लस ny. हा तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. आता आपल्याला काय करायचंय हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, हे 1 तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिलं आपण. इथपर्यंत काहीही अडचण नसावी अशी माझी अपेक्षा आहे. आता कॅल्क्युलेशन्स जे करायचे आहेत ऍक्च्युअली ते इथे कॅल्क्युलेशन्स करूयात. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1/m जो आहे ऍज इट इज लिहायचा, पूर्ण m ऍज इट इज लिहायचा, xy मायनस 2y². आणि याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण. कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलं फॉर्म्युल्यामध्ये x ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं कशाने मल्टिप्लाय करायचं x ने. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे प्लस आणि हा जो n आहे त्या n ला लिहायचे पूर्ण ऍज इट इज x² प्लस 3xy आणि त्याला मल्टिप्लाय करणार आहोत फॉर्म्युल्यानुसार. कशाने y ने मल्टिप्लाय करायचं. सो इथे y ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं लिहायचंय प्रॉपर. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेशन्स करायचेत. 1/x ने मल्टिप्लाय करून घेऊयात. काय मिळेल बघा x इंटू x x² y मायनस ट्वाइस इथे x y². बरोबर का. येस, इथे बघा प्लस मायनस म्हणजे काय येणार आहे मायनस आणि ह्या y ने मल्टिप्लाय करूया. सो y x². काय आलं y x² किंवा x² y असं लिहिलं तरी चालेल. हे जास्त तुम्हाला समजायला सोपं जाईल. मायनस x² y आणि इथे प्लस आहे. प्लस इथे काय येणार आहे सांगा 3x². बघा इथे 3x² येणार का नाही 3xy² येणार. 3x लिहिला आणि y इंटू y y². याच्यामध्ये काही कॅन्सल आउट होते का ते आपण चेक करूयात. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येऊन गेलं असेल इथे x² y इथे x², बट प्लस मायनस आहे म्हणजे हे काय झालं कॅन्सल. सो फायनली इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो काय मिळतो बघा इथे प्लस 3xy², इथे मायनस 2xy². कोएफिशियंटची सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. 3 मधून 2 गेले 1 राहिले. सो फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर काय आलंय आपलं. काय आलंय फायनल आन्सर सांगा बरं 1/xy². बरोबर, हा आहे आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आता आपण बघूया. स्टेप नंबर 4 मध्ये आपलं काम आहे. काय काम आहे मल्टिप्लिकेशन करण्याचं. आणि मल्टिप्लिकेशनसाठी फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलंय कशाने काय मल्टिप्लाय करायचं. इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करणार आहोत आपण mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. राईट, आता इथे बघूयात आपल्याला कसं मल्टिप्लिकेशन करते. मी ज्या छोट्या छोट्या स्टेप्स सांगतोय किंवा स्टेप्स सांगणार आहे अजून त्या खूप केअरफुली ऑब्झर्व करा, कारण इथून पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये एवढं डिटेलमध्ये सांगायची गरज पडली नाही पाहिजे. ते तुम्हाला समजून जाईल. इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहूयात आपण पहिल्यांदा 1/xy². बरोबर, आणि मग तुमचं पूर्ण फंक्शन जे आहे ते फंक्शन आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन लिहायचे 1 मध्ये म्हटले आपण. समजा जे 1 आहे डिफरन्शियल इक्वेशन ते लिहूयात ऍज इट इज xy मायनस 2y² dx प्लस मायनस x² प्लस 3xy dy इज इक्वल टू 0. बरोबर, पलीकडे साईडलाईन मल्टिप्लाय करायला काही फरक पडत नाही. आता नीट बघायचंय. एवढं लिहिलं ना का डायरेक्ट काय करायचं बघा, स्टेप स्किप करायच्यात बऱ्याचशा. डायरेक्ट याने याला मल्टिप्लाय करा मग परत याला करा अजिबात नका करू. डायरेक्ट सोपं मार्ग सांगतो. हे डिवाइड आहे की नाही आहे, मग काय करायचंय हे डिनॉमिनेटरला आहे तर ही जी काही टर्म आहे तुमची ही प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला लिहायची. याच्या डिनॉमिनेटरला याच्या पण आणि याच्या पण प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला लिहायची केअरफुली. मग काम वाचतंय आणि कॅल्क्युलेशन करेक्ट येणार आपले. मग आता बघून घ्या इथे काय येणार आहे xy लिहिलं का मी xy दिला त्याला कशाने डिवाइड करायचं याने xy² लिहिलं मायनस 2y² कशाने डिवाइड करणार ह्या याने xy². ओके, सो dx. आणि हे मित्रांनो खूप केअरफुली ऑब्झर्व करून करावं लागतंय. माझा जर एखादा जरी xy वगैरे इकडे तिकडे झाला तर माझं एंटायर कॅल्क्युलेशन रॉंग होणार आहे. त्याला काहीही मार्क्स मिळणार नाही. डू रिमेंबर. सो प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. नीट चेक करणं एक्सपेक्टेड आहे की आपण काय लिहिलंय, बरोबर लिहिले का चुकीचं लिहिलंय, इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर आहे का हे सगळं चेक करावं लागणार आहे आपल्याला. सो इथे पुढे बघा मायनस x² अपॉन ह्या याने डिवाइड करूयात xy² प्लस 3xy डिवाइड करूयात त्यानेच xy². याला आता dy आहे मल्टिप्लिकेशन मध्ये 0. सिम्प्लिफाय करूयात, फक्त कट करायचंय, फार काही डिफिकल्ट नाहीये. ह्या x ला ह्या x ने कट केलं, नंतर ह्या y ला ह्या स्क्वेअर मधल्या एका y ने कट केलं. इथे ह्या y² आणि y² कट होणार आहेत. इथे बघून घ्या इथे x² आहे, हा स्क्वेअर ह्या तुमच्या एका x ला कट होईल. इथे तुमचा x आहे, ह्या x ला हा x कट होणार. इथे y आहे, y ह्या स्क्वेअर पैकी एका y ला कट होणार. जे राहील ते तुमचं फायनल डिफरन्शियल इक्वेशन असेल. काय मिळेल आपल्याला बघूयात आपण. हे कट जे झाले ते सोडून द्या. डायरेक्ट मिळेल आपल्याला 1/y मायनस 2 अपॉन काय मिळालं इथे बघा x मिळालं
आणि नंतर dx प्लस इथे काय मिळते बघून घ्या, -x/y² प्लस इथे मिळणार आहे, नीट बघा 3 मिळालं, इथे 3 मिळालंय, डिनॉमिनेटरला y² मधला स्क्वेअर कट झाला म्हणजे y शिल्लक आहेच की. ओके, सो dy इज इक्वल टू 0. आता एवढं सगळं केल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल सर आता अजून काय करायचंय, तर आपलं टार्गेट काय आहे की हे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते एक्झॅक्ट मिळतंय, एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट झाले. आता हे परत चेक करायची गरज नाही मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल सर परत चेक करतो की आम्ही, अजिबात गरज नाही, त्याच्यात त्या चक्रव्यूहात अडकून राहाल, खूप वेळ लागेल त्याला, परत त्याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची, परत त्याच्यातले आपल्याला माहित नसतं काही. सो इथे काय म्हणणार आपण, सो दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आता एवढा जो पार्ट आहे ना तुमच्याकडे, एवढा पार्ट हा m झाला आणि एवढा पार्ट जो आहे हा काय झाला, n झाला. कशाची आहे स्टेप, जनरल सोल्युशन फाइंड आउट करा. सो जनरल सोल्युशनचं म्हटलं तर मग काय फॉर्म्युला आठवत असेल, इंटिग्रेशन ऑफ m dx, y को ट्रीट करेंगे एज अ कॉन्स्टंट. आणि बघा मी थोडंसं रायटिंग स्टाईल असं लिहिलं तरी गोंधळ करू नका, इथे n लिहायचं आहे पण इथे काय करायचंय, फ्री फ्रॉम x. हे समजत नसेल समजा तर मग नेहमीच्या ट्रॅडिशनल स्टाईलने लिहितो, म्हणजे गोंधळच नको अजिबात, नाही का. टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x, इकडे dy इज इक्वल टू c जोडायचं आहे. काय जोडायचं इकडे, c. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन्स करूयात. इंटिग्रेशन पूर्ण m लिहायचं, हा m एवढा आहे अंडरलाईन केलेला पूर्ण m. इथे y कॉन्स्टंट म्हणायचं आवर्जून 1/y मायनस 2/x dx प्लस इथे इंटिग्रेशन घ्यायचंय, पण हे इंटिग्रेशन घेताना अशा सगळ्या टर्म्स निवडा की ज्याच्यामध्ये x नाही, x पासनं फ्री असणाऱ्या टर्म्स घ्यायच्यात. याच्यात x आहे मित्रांनो, ही टर्म घेता येणार नाही. इथे मात्र x दिसत नाही, म्हणजे ही टर्म घेता येणार आहे, कारण त्याच्यात फक्त काय आहे, y दिसतो आहे, म्हणजे कॉन्स्टंट असू द्यात. ओके, आता बघा इंटिग्रेशन याचं घ्यायचंय, 1/y काय बेसिकली कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटिग्रेशन काय इथे 1च आहे ना, 1च म्हणजे डायरेक्ट dx लिहूयात आपण, dx मायनस 2 हा कॉन्स्टंट आहे, 2 हा कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचंय, 1/x प्लस इथे पण बघा आता इथे 3 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर लिहिलाय 1/y dy इज इक्वल टू c. फाईन. एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, आता बघा इथे काय सांगा, 1/y आणि dx चं इंटिग्रेशन काय येतं हे शिकवलेलं आहे, लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x असतं किंवा इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू y असतं. सो इथे येणार तुमचं x, काय येणार इथे x मायनस 2, 1/x चं इंटिग्रेशन काय येतं लॉग x प्लस 3, 1/y चं इंटिग्रेशन काय येतं लॉग y इज इक्वल टू काय येणार आहे, c येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत पोहोचला तरी सफिशियंट आहे, फुल मार्क्स विल बी क्रेडिटेड टू यू, डोंट वरी. तरी मी थोडं सिम्प्लिफाय करेल, x/y मायनस काय येणार आहे इथे बघा, इथे माझ्याकडे जे आहे तर असं येईल लॉग ऑफ x, आणि इथे जे आहे नंबर हा नंबर मी तिकडे एक्सपोनेंट म्हणून लिहू शकतो. रूल माहिती आहे आपल्या सगळ्यांना, कुठला रूल, लॉग ऑफ a, आणि इकडे जर b असेल तर याच्याऐवजी काय लिहितो आपण, लॉग ऑफ a टू द पॉवर b असं लिहितो आपण, हा फॉर्म्युला आहे. मग आता लॉग x2, आता काही लोक काय लिहू शकतात रे, तुम्ही काही लोक लिहू शकता की हा मायनसच तिकडे घेतला, इथे प्लस साइन ठेवला, असंही लिहू शकता, काही अडचण नाही. इट इज टोटली अप टू यू, बरोबर. मग तसं केलं तर काय येणार, इथे प्लस येणार, बरोबर, आणि मायनस पॉवर वर तिकडे घेतली मी, असं लिहिलं. ओके, आता फरक पडणार इथं, लक्षात ठेवा, लॉग ऑफ y आणि काय होणार, हे काय येणार आहे, पॉवर त्याची तिकडे जाणार आहे, म्हणजे काय होणार, लॉग y क्यूब होणार, बरोबर. लॉग y क्यूब इज इक्वल टू c. आता इथे लॉग c सुद्धा लिहू शकता तुम्ही, लक्षात ठेवा, लॉग c सुद्धा लिहू शकता. जर ही टर्म नसती तर लॉग c ने भारी झालं असतं कॅल्क्युलेशन. पण आता फायनल आन्सर लिहायचं, तुम्ही लक्षात ठेवा की हे लिहिलं इथपर्यंत लिहिलं तरी फुल मार्क्स मिळणार, हे लिहिलं तरी फुल मार्क्स, आणि ही स्टेप लिहिली तरी फुल मार्क्स. प्लस आता लॉगची काय इथे दिसते, ऍडिशन दिसते. मग आपल्याला माहिती आहे लॉगची जर ऍडिशन असेल तर त्याच्या आतमध्ये जे काय असेल त्याचं मल्टिप्लिकेशन लिहायचं असतं, -2y³ इज इक्वल टू c. किंवा हा जो 2 आहे त्याला डिनॉमिनेटरला लिहिलं तरी चालेल. दिस इज युअर जनरल सोल्युशन. फाईन, दिस इज युअर जनरल सोल्युशन. सो आय होप की ही प्रोसिजर तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल पूर्ण. आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत, तो प्रॉब्लेम तुम्ही स्वतः माझ्याबरोबर करणं एक्सपेक्टेड आहे. थोडासा स्पीडली घेऊयात आपण. ठीक, हा जर प्रॉब्लेम पाहिला मित्रांनो आपण, तर एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही की हा अजिबातच स्टँडर्ड फॉर्मच्या जवळपास नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया त्याला, विच इज अवर स्टेप 1. त्याच्यासाठी एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही की हा जो पार्ट आहे जागेवर होता, डिवाइड त्याला मल्टिप्लाय, ह्या dx ने इकडे मल्टिप्लाय करा. सो आपल्याला काय मिळेल, आणि हे मल्टिप्लिकेशन करून घेतो मी, ह्या x ने याला आतमध्ये मल्टिप्लाय करतो, बघा एकाच वेळी दोन गोष्टी करतो. x² मायनस x ने याला मल्टिप्लाय करायचं xy, राईट. सो dy क्लिअर आहे. आता हा dx पलीकडे घ्या, पण त्याच्या अगोदर याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, एकाच याच्यात दोन गोष्टी करूया. x इंटू y काय होणार, xy
प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे काय येणार आहे, हा डीएक्स तिकडे नेलाय म्हणजे डीएक्स येणार. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हा डीएक्स मी जागेवरच ठेवला असं आपण अझ्युम करू. मी लिहून घेतो एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर डीएक्स. बरोबर. आता याला पलीकडे नेलं तर काय होणार, याला पलीकडे नेलं म्हणजे याची साइन मायनस होणार, मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय डी वाय इज इक्वल टू 0. आता बघा हा थोडासा जवळपास जाणार आहे, पण आता याच्यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे. कुठली गोष्ट महत्वाची? हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, कारण आपल्याला इन बिटवीन एमडीएक्स प्लस एनडीवाय असं पाहिजे, प्लस पाहिजे. सो इथं मायनस आहे, मग मी काय करले, ह्या मायनसने मल्टिप्लाय करून गेलं आतमध्ये. मग इथे मी प्लस साइन लिहिलं पण मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजे इथे मायनस येईल आणि इथे काय येणार प्लस. आता मला वाटतं हा विषय सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. मी एकाच याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत, स्टेप स्किप केलं. नेक्स्ट काय लिहायचंय, एम काय आहे, एन काय आहे. एम इज इक्वल टू हा पूर्ण ब्रॅकेट एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर देन एन इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय. राईट. मग सेकंड स्टेपमध्ये काय करणार आपण, त्यांची पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायची आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एक्झॅक्टनेस चेक करणं असं म्हणतो. ओके, एक्झॅक्टनेस. पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिणार मी आता, जमायला पाहिजे आपल्याला. इथे वाय आहे, एक्सला कॉन्स्टंट ट्रीट करतोय, तो एक्स कॉन्स्टंट ॲज इट इज. वायची डेरिव्हेटिव्ह काय ना विथ रिस्पेक्ट टू वाय 1 प्लस वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय ना 2y. राईट. सो आन्सर जे आहे माझं ते आन्सर काय आलं, एक्स प्लस 2y. कोणाचा आन्सर आहे, डॅबा एम बाय डॅबा वायचं आन्सर मिळालेलं आहे. ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाली. आता अजून एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची असते, डॅबा एन बाय डॅबा एक्स इज इक्वल टू. आता इथे बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, सो एक्स स्क्वेअर आहे म्हणजे मायनस साइन ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 येणार आणि वाय तर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, म्हणून डॅबा एन बाय डॅबा एक्स इज इक्वल टू मायनस 2x प्लस वाय. सो ही दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाली. मग याच्या दोन्ही गोष्टी जर ऑब्झर्व केल्या तर काय कंक्लुजन आहे, इक्वल आहे का, नाही, सेम नाही येते. सो आवर कंक्लुजन इज डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉन एक्झॅक्ट. ओके, क्लिअर होतंय कसं आहे, हे नॉन एक्झॅक्ट आहे. आणि हे जर नॉन एक्झॅक्ट असेल तर आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगायचं आहे. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा. आता जे डिफरन्शियल इक्वेशन इथं घेतलं विचारात, त्याला 1 म्हणतोय मी, समजा हे डिफरन्शियल इक्वेशन आता सध्या आपण चर्चेत घेतोय, बरोबर ना. मग आता तुम्ही सांगा मला काय लिहूयात आपण, की गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजिनियस. बरोबर, हे काय आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि हे जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1 अपॉन mx प्लस ny. आणि मग आता आपण कॅल्क्युलेट करूयात त्याला इकडे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1 अपॉन m पूर्ण लिहून घ्यायचा, m कुठं आहे, हा ब्रॅकेट आहे तो पूर्ण लिहूयात आपण, एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे एक्सने मल्टिप्लाय केलं, प्लस आता पूर्ण n लिहायचा, n इथं आहे ऍज इट इज लिहूयात, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे y ने. राईट. मग आता हे सॉल्व्ह करूयात, काय मिळते ते बघूयात. एक्स वाय ने इथं एक्सला मल्टिप्लाय केलं, सो एक्स स्क्वेअर वाय असं मिळालं, प्लस एक्स वाय स्क्वेअर असं मिळालं, मायनस एक्स स्क्वेअर आणि वाय, सो एक्स स्क्वेअर वाय आणि इथे काय मिळणार आहे, प्लस एक्स वाय स्क्वेअर. अशा पद्धतीने हे मिळालेलं आहे. आता बघा इथे काय आहे तुमच्याकडे, मायनस एक्स स्क्वेअर वाय, इथं काय आहे मायनस एक्स स्क्वेअर वाय. ऑब्व्हियसली हे आणि हे एकमेकांना कट करतील आणि इथे बघा एक्स वाय स्क्वेअर प्लस आहे, प्लस एक्स वाय स्क्वेअर आहे, म्हणजेच काय होणार आहे, आता तिथे ऍडिशन होणार आणि ऍडिशन झाल्याच्या नंतर आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळणार आहे, 1 अपॉन इथे 1 आणि ते 1 म्हणजे काय झाले 2x वाय स्क्वेअर. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे जो कोणी कॉन्स्टंट येईल त्याला सिम्पली इग्नोर करायचं. काय करायचं, त्याला इग्नोर करायचंय. आणि म्हणून काय इग्नोर करायचे, कारण आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरने दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार, ह्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. इथं पण 2 येणार, डिनॉमिनेटरला इथं पण 2 येणार, मग 2 आपण थ्रूआउट कॅन्सल करू शकतो की नाही, करू शकतो. थ्रूआउट 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते कॅन्सल होतील आणि इकडे 0 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. आणि म्हणून आपण 2 इग्नोर करायचा आहे ह्या स्टेजला. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय स्क्वेअर. दिस इज युअर इंटिग्रेटिंग फॅक्टर. स्टेप नंबर 4 नाव, त्याच्यामध्ये आपण करत असतो मल्टिप्लिकेशन. कशाचं, इंटिग्रेटिंग फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो आपण कोणाबरोबर, स्टँडर्ड फॉर्म मधल्या डिफरन्शियल इक्वेशन बरोबर. राईट. मग इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं 1 अपॉन एक्स वाय स्क्वेअर आणि मग पूर्णच्या पूर्ण हे इक्वेशन 1 जे आहे ते ऍज इट इज लिहून घ्यायचं इथे, एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय डी वाय इज इक्वल टू 0.
आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टर्मला याने डिवाइड करायचं, बाकी काही डोकं लावायचं नाही. म्हणजे एक्स वाय आहे, एक्स वायला कशाने डिवाइड करायचं याने, एक्स वाय स्क्वेअर बरोबर, प्लस हे ब्रॅकेटमध्ये प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय स्क्वेअर डीएक्स प्लस इथे मायनस एक्स स्क्वेअर लिहायचे, त्याला कशाने डिवाइड करायचं आहे, एक्स वाय स्क्वेअरने, प्लस इथे एक्स वाय त्याला कशाने डिवाइड करायचं आहे, एक्स वाय स्क्वेअरने, आणि इथे मल्टिप्लाय आहे dy इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करूयात आपण. हे जर सिम्प्लिफाय केलं तर त्याच्यातनं काय कट होणार आहे ते बघूयात. ह्या एक्सला हा एक्स कट झाला, ह्या वायला हा स्क्वेअर कट करेल, वाय स्क्वेअरला पूर्ण वाय स्क्वेअर कट झाला, इथे ह्या स्क्वेअरला हा एक्स कट करेल, इथे ह्या एक्सला हा एक्स कट करणार, ह्या वायला हा स्क्वेअर कट करणार. जे राहिले ते आता आपण फायनली लिहूया तिकडे. सो इथे जे काही कट करायचे राहिले ते सगळे लिहायचे, 1/y प्लस इथे मात्र फक्त 1/x राहील dx प्लस इथे मायनस एक्स राहिला आणि डिनॉमिनेटरला वाय स्क्वेअर राहिलाय, प्लस इथे नीट ऑब्झर्व करा बऱ्याचशा गोष्टी कट झाल्यात, फक्त काय राहिले खाली 1/y राहिलाय dy इज इक्वल टू 0. आणि एवढं आल्याच्या नंतर मग आपण सांगू शकतो दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बरोबर. आणि हे काय एकदा एक्झॅक्ट आहे तर परत क्रॉस चेक करायची गरज नाही, डायरेक्ट आपण लिहिणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप जी आहे स्टेप नंबर 5, त्यालाच बोलतो आपण जनरल सोल्युशन. काय बोलतो त्याला आपण, जनरल सोल्युशन. हे जनरल सोल्युशन आपल्याला जर करायचं असेल, फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, इंटिग्रेशन mdx y कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग. हे पाठच झालं पाहिजे, इतक्या वेळा करायचं, हे कंटाळा आला पाहिजे तुम्हाला. जरी कंटाळा आला मित्रांनो तरी हटायचं नाही, तेच 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 करायचंय. मग आता हे लिहिले आपण इंटिग्रेशन एम लिहूयात, हा पूर्ण एम लिहायचा. आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे की इथे नक्की काय लिहायचंय या इंटिग्रेशनच्या आतमध्ये. टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, इथे एक्स आहे म्हणजे ही टर्म घेता येणार नाही, याच्यात मात्र एक्स नाही म्हणून ही टर्म घ्यायची. सो काय ना 1/y dy इज इक्वल टू सी. सिंपल. आता 1/y काय रे पोरांनो, कॉन्स्टंट. म्हणजे इथे इंटिग्रेशन लक्षात ठेवा, जो कॉन्स्टंट असतो ना इंटिग्रेशन मध्ये, जे कॉन्स्टंट आहे त्याला व्हेरिएबल चिटकून द्यायचं. म्हणजे व्हेरिएबल कोण, एक्स आहे, म्हणजे 1/y ला सिम्पली काय चिटकून द्यायचं आहे, एक्स चिटकून द्यायचं आहे. ओके दिला, ठीक आहे. प्लस 1/x इंटिग्रेशन काय येतं माहिती आहे सगळ्यांना, लॉग एक्स येतं, प्लस 1/y चं इंटिग्रेशन लॉग वाय येतं इज इक्वल टू सी. म्हणजे इथं काय आलं x/y प्लस, आता हे सिंपल आहे, ह्या दोन्हीचं सांगू शकता तुम्ही, लॉग ए प्लस लॉग बी चं काय येतं, कोणाचं एक्सपेन्शन आहे हे, लॉग ए इंटू बी चं. सो लॉग xy इज इक्वल टू सी. इथं लॉग सी लिहू शकता तुम्ही, तेही करू शकता, या दोघांचं मॅनिप्युलेशन करू शकता, काही अडचण नाही. बट स्टील आय विल स्टॉप हिअर, कारण हे मला मिळालेलं आहे जनरल सोल्युशन. नेक्स्ट प्रॉब्लेम. एक लक्षात घ्या, मी एवढे प्रॉब्लेम्स म्हणजे एका रूलवर, इथे आता मी थर्ड प्रॉब्लेम घेतोय. तुम्हाला एकदा ही सिस्टीम कळू दे, मग अशी जो मी तुम्हाला अल्गोरिदम सांगितला, फ्लोचार्ट सांगितला, त्याप्रमाणे कसं प्रोसिजर करायचं एकदा कळालं की बाकीच्या रूलमध्ये एक एक क्वेश्चन जरी केला तरी सफिशियंट होणार आहे. सो प्रोसिजर महत्वाची. आणि एक अजून एक महत्वाचं, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन रूल 1 जेव्हा वापरायचा असतो तो नॉर्मली त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन्स येणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे हा एक खूप चांगला आपल्याला एक क्रॉस चेक पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक नाही आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन नाही, तर ते शक्यतो होमोजेनियस असतं आणि ते त्याच्यासाठी रूल 1 वापरता येतो स्ट्रेट फॉरवर्ड. चलो आता ह्या सगळ्या प्रोसेस पटपट करायच्यात, आपण थोडंसं रॅपिड करूयात आता. फाईन. सो फर्स्ट याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही चेक करूयात. एम डी एक्स प्लस एन डी वाय, येस गुड, डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. सो आपल्याला एम माहित आहे, काय आहे ते 3xy² मायनस वाय क्यूब, एन इज इक्वल टू xy² मायनस ट्वाइस x² वाय. मी थोडं रॅपिड लिहिणार आहे, याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया, डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय, 3x तर काय आहे कॉन्स्टंट, y² ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2y, मायनस इथे y³ ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3y², बरोबर. आणि मग माझं आन्सर जे आहे ते आन्सर मला काय मिळणार आहे सांगा, 3 2 जा 6xy मायनस 3y², राईट. ही माझी पहिली पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाली. आता मला दुसरी पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, ती कशी शोधणार मी, डॅबा एन बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, हे जे आहे त्याची डिफरन्शिएशन घ्यायचे पार्शियली, वायला कॉन्स्टंट ट्रीट करा. पहिल्याच याच्यात बघा एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, y² कॉन्स्टंट ॲज इट इज, इथे -2 कॉन्स्टंट आहे, y सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि x² ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. सो आन्सर काय येतं माझं बघा, y² मायनस 2 2 जा 4xy, ठीक आहे. सो हे आलेलं आहे. आता ह्या दोन डेरिव्हेटिव्ह जे दिसतात आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह त्या इक्वल नाहीत, हे क्लिअरली माहिती आहे आपल्याला. सो क्लिअरली काय सांगणार आपण या ठिकाणी, काय सांगू शकतो, डॅबा एम बाय डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. सो काय सांगणार, गिवन
DE इज नॉन एक्झॅक्ट. फाईन. आणि हे जर नॉन एक्झॅक्ट असेल तर पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचंय. काय करायचंय? एक्झॅक्टनेस तर झाला, आता आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. आणि ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी तुम्ही काय करणार आहात? पहिल्यांदा तुम्ही ऑब्झर्व करणार की दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे. तर हे क्लिअरली कळतंय, एक्स वाय स्क्वेअर म्हणजे इथं क्यूब झाली डिग्री, इथं पण क्यूब डिग्री आहे, इथं पण 3 डिग्री असणार, इथं पण 3 डिग्री. मग आपण सांगू शकतो काय क्लिअरली, गिव्हन DE इज होमोजिनियस. आणि हे होमोजिनियस आहे म्हणून इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे आपला तो येतो 1/mx प्लस ny. राईट. चलो तो सॉल्व करते इसको फटाफट. यम जो आहे तो यम लिहायचा आहे आपल्याला. काय यम आहे तो पूर्ण यम लिहूयात इथं पूर्ण ब्रॅकेटमध्ये. 3xy² मायनस वाय क्यूब, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे x ने, प्लस n लिहूयात xy² मायनस 2x²y, त्याला मल्टिप्लाय करूयात. कशाने मल्टिप्लाय करायचे? त्याला y ने. आता हे सॉल्व करूयात. इथे बघा x ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आपल्याला? 1 हे लिहूयात पहिलं 3x²y² मायनस xy³ राईट. इथे बघा इथे y ने मल्टिप्लाय करायचं, xy³ झाला, x आहे y² आणि हा y³ मायनस 2x² आणि काय येणार y². क्लिअर आहे? सो इज इक्वल टू, आता फक्त बघून घ्या आणि याच्यातनं काय कॅन्सल होतं ते सांगा. xy³ कॅन्सल, कारण एकदा मायनस एकदा प्लस कॅन्सल. इथे बघा 3x²y² मायनस 2x²y² म्हणजे 3 - 2 म्हणजे 1 येणार. सो याचा अर्थ इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे तो आलेला आहे 1/x²y². हा तुमचा काय झाला? इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर सापडल्यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करत असतो? मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणजे ही आहे तुमची स्टेप 1, ही आहे स्टेप 2. मी लिहिली नाही आता पण तुम्ही समजून घ्या. स्टेप नंबर 3, त्याच्यानंतर आता स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 4 मध्ये मल्टिप्लिकेशन करायचंय, इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय करायचंय. सो 1/x²y² आणि पूर्ण तुमचा जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते लिहायचं इकडं 3xy² मायनस y³, पुढचा ब्रॅकेट म्हणजे n इज इक्वल टू 0. सो सॉल्व करूयात. प्रत्येकाला डिवाइड करायचं. 3xy² लिहिला पहिली टर्म, त्याला डिवाइड केलं x²y² मायनस y³ लिहिलं, त्याला डिवाइड केलं मी x²y² dx प्लस, आता पुढचे बघा ही पुढची टर्म लिहिली xy², त्याला डिवाइड केलं x²y² मायनस 2x²y, त्याला डिवाइड केलं x²y². सिंपल. आता हे जरी सिंपल असलं तरी कट पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. y² ला y² कट झाला, ह्या एका x ने ह्या स्क्वेअरला कट केलं, ह्या y³ मधल्या क्यूब कट होईल ह्या y² मुळे, फक्त y राहील शिल्लक. इथे काय येतं बघा, ह्या y² ला हा y² कट करेल, ह्या x ला हा स्क्वेअर कट करेल आणि समजतंय ना, इथे x² ला हा x² कट होतोय, हा y ह्या स्क्वेअरला कट करेल. एवढं सगळं कट झाल्यानंतर काय शिल्लक राहते ते आता आपण बघूयात. काय शिल्लक राहणार आहे? तर आपल्याला शिल्लक काय राहते ते बघूयात. 3 अपॉन फक्त x राहील इथे, बरोबर ना, 3/x मायनस इथे काय राहणार आहे? इथे क्यूब कट झालाय इथे y² मुळे, सो y फक्त सिंगल राहिला, y अपॉन x², हे आहे dx प्लस, आता इथे काय राहणार बघा, इथे नीट ऑब्झर्व करावं लागेल काय राहिले. इथे स्क्वेअर कट झाला म्हणजे फक्त x राहिला, इथे 1/x मायनस इथे नीट बघा 2 आहे आणि इथे डिनॉमिनेटरला फक्त y शिल्लक राहिलाय. सो dy इज इक्वल टू 0. आता मग याच्यानंतरची जी स्टेप आहे हे झालं तुमचं, यालाच आपण काय म्हणणार की दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. नो नीड ऑफ चेक इट अगेन, नो नीड ऑफ चेकिंग. सो स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 मध्ये काय करत असतो? जनरल सोल्युशन फाइंड आउट करत असतो. आणि जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते आता आपल्याला माहिती आहे. डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ यम काय, हा पहिला ब्रॅकेट, सो ते लिहूयात 3 - x मायनस y अपॉन x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ ओनली दोज टर्म फ्रॉम n इन विच देयर इज नो x आहे घ्यायची नाही, ही घ्यायची म्हणजे काय येणार -2/y dy इज इक्वल टू c. सो बघा इथे विथ रिस्पेक्ट टू x करतोय, 3 ला बाहेर घेतला आपण आणि मग इंटिग्रेशन 1/x चं काय येतं, लॉग x येणार, मायनस y ला बाहेर घेतलं आणि 1/x² चं काय येतं बघून घ्या. 1/x² चं काय येईल? 1/x² जो आहे तो असा लिहायचा असतो, पॉवर त्याची काय होणार मायनस होणार. मग आता तुम्हाला जो रूल माहिती आहे, कुठला रूल माहिती आहे? x⁻n असेल तर इंटिग्रेशन काय येतं x⁻n+1/n+1. मग हाच रूल याला अप्लाय करायचा आहे. मग काय येणार x⁻² प्लस 1 करायचं, डिनॉमिनेटरला सेम लिहायचं ॲज इट इज ते. मग काय येणार सांगा मला, x⁻1/-1 म्हणजेच 1/n
एक्स, पण साईन मात्र काय येणार आहे मायनस हे. आता याच्यासाठी रेडी फॉर्म्युला सुद्धा आहे तुमच्या फॉर्म्युला टेबलमध्ये, पण जर ते नसेल आठवत आपल्याला तर असं लॉजिकली सेन्स करून आपण हे आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. सो वाय आहे, ओके, मायनस वाय आहे, इथे काय येणार आहे -1/x येणार, इथे -2 कॉमन बाहेर घेता येईल, कॉन्स्टंट आहे, आणि 1/y चा आन्सर येतं log y. सो log y इज इक्वल टू c. फाईन. आणि मग फायनली आपण आन्सर पर्यंत पोहोचत आहोतच. इथे काय येणार आहे सांगा 3 log x. याच्या जवळ मी ह्या लॉगला लिहितो -2 log y, बरोबर ना, कन्व्हिनियन्स साठी, आणि मायनस मायनस प्लस येणार. सो x सॉरी उलट लिहिलं मी, y/x इज इक्वल टू c. ओके, आणि मग हे कसं लिहायचं हे आता ऑलरेडी आपल्याला माहिती झाले, log x³ मायनस log y², बरोबर ना. हे जे आहे मल्टिप्लिकेशनला त्याला आपण एक्सपोनेंट करून टाकतो. सो y/x इज इक्वल टू c. आणि मग फायनली आन्सर आलेला आहे log ऑफ, इथे मायनस आहे म्हणजे डिव्हिजन मध्ये लॉग लिहावं लागेल. सो असं लिहायला लागेल y/x इज इक्वल टू c. सो दिस इज युअर फायनल जनरल सोल्युशन. ही टर्म इकडे लिहिली असली तरी चाललं असतं, काही अडचण नाही. आय होप तुम्हाला ह्या एवढ्या प्रॉब्लेम्स नंतर ही प्रोसिजर समजलेली असेल. आपल्याला पुढच्या रूल शिकायचे, पण त्या रूल्समध्ये ही प्रोसिजर सेम अप्लाय करायची. पुढच्या सगळ्या रूलमध्ये फक्त चेंज एकाच ठिकाणी, काय, हा इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा एवढंच. बाकी तुमची 80% प्रोसेस जी आहे इट विल रिमेन सेम, डोंट फॉरगेट. ओके, सो हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे.